डोळ्याचं पातं लवतं न लवतं सोन्याच्या दरानं 1 लाखाचा टप्पा पार केलेला आहे। जीएसटी सोबतच सोन्याचा दर हा प्रतितोळा 1,01,16 रुपयांपर्यंत जाऊन ठेपलाय। ऐन लग्न सराईमध्ये सोन्याच्या दरानं ऐतिहासिक असा उच्चांक गाठला। मुंबईमध्ये सोन्याचा दर हा 1,01,16 रुपयांपर्यंत पोहोचलाय, तर जळगावमध्ये 24 कॅरेट सोनं हे प्रतितोळा 99,600 रुपयांपर्यंत गेलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण जाहीर केल्याच्या नंतर सोन्याच्या दरामध्ये शेअर बाजाराप्रमाणे चढ उतार बघायला मिळाला। सोनं लाखावरती पोहोचल्यानंतर खरेदी विक्रीवरती याचा काय परिणाम होणार याकडे आता बाजाराचं लक्ष असेल। तर कोल्हापूरमध्ये सोन्याचा दर 99,600 रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 99,500 रुपये, सोलापूर शहर 96,700, वसई विरारमध्ये 98,380 रुपये, धुळ्यामध्ये 96,700, जळगावमध्ये 99,600 रुपये, बुलढाणामध्ये 1 लाख रुपये, पुण्यामध्ये 99,100 रुपये, नाशिकमध्ये 99,900, वाशिममध्ये 96,500, परभणीमध्ये 99,200, सांगलीमध्ये 96,550 रुपये, जालन्यामध्ये 99,200, बीडमध्ये 99,800। तर सोनं सध्या लाख मोलाचं झालेलं आहे आणि हेच सोन्याचे दर लाखाच्या पार गेल्याच्या नंतर सर्वसामान्य ग्राहकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत बघूयात। छोटी आपण जे म्हणतो की आयुष्यभर जी सोबत असते त्याची आयुष्यभरासाठीची काही आपल्याला आठवण ठेवायची आणि त्याच्यासाठी सप्रेम भेट म्हणून काही जर द्यायची आहे तर त्याची किंमत नाही करू शकत आपण। भाव जरी वाढत असला पण एक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो हा दागिना। सोन्याचे भाव वाढत आहेत तर पण जरी वाढत आहेत तरी सोनं खरेदी करणं योग्यच आहे आणि मी तर म्हणतो सर्वांना सांगेल की SIP सारखं जर सोन्यामध्ये असेल तर तुम्ही ते कंटिन्यू चालू ठेवा, थांबवू नका। आश्चर्य वाटतं की सोन्याचे भाव खूप हाईटवर गेले, पण तरी पण आता ज्या लोकांना घ्यायचं, जसं काही लग्न असेल तर लोकांना घ्यावंच लागतं। तर पण अशी अपेक्षा आहे की थोडाफार भाव कमी व्हायला पाहिजे, कारण ठीक आहे जे मिडल क्लास लोक आहे किंवा हाय क्लास लोक आहे ते लोक तर बेअर करू शकतात, बट जे लोक जे कमी याचे आहे जे नाही बेअर करू शकत अशा लोकांना प्रश्न पडतो। तर अशा लोकांसाठी काहीतरी झालं पाहिजे, थोडी भाव कमी व्हायला पाहिजे। खरेदी करावंच लागते, भाव जरी उंच गेलं तरी थोडं कमी प्रमाणात का होईना पण घ्यावंच लागतं। बजेट बिघडला असं वाटतंय तुम्हाला? हो, बजेट तर बिघडलाच आहे ना, सर्वसाधारण माणसाचा बजेट पूर्ण बिघडला आहे सोन्याच्या भावामुळे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।